हाय एव्हरीवन. तर बघू शकता अशी मस्त झोप झाली नाही बरं का. तर सकाळी सकाळी मॉर्निंगला उठायचं एवढा कंटाळा आला पण काय करणार, थोडंसं असं पडायचे आणि लगेच उठायचे. तर चला, मी हाऊसवाईफ आहे तर तुम्हाला माझे घरातले जास्त ब्लॉग बघायला भेटतील आणि माझे वेगवेगळे ब्लॉग बघायचे असेल तर विद्या लाईफस्टाईलवर जाऊन बघू शकता. तर चला, असं मस्त उठले, लोळून उठले आणि पुरीचा राहिला होता होमवर्क, तिला उठवलं आणि बघा ती होमवर्क करत बसली आळस देत देत. तिकडे टी व्ही लावत कसा होमवर्क होता काय माहिती. मग चलो, मग पोरांना घरातले पोहे संपलेत, मग गेले दुकानामध्ये पोहे घेतले, इथून पोहे वगैरे घेतले आणि आले घरी जायचं होतं. ते भैया काहीतरी म्हणत होते, मग त्यांच्याशी म्हणत होते पैसे केले का, ते काय म्हणत होते काय माहिती. मी फोन पे केला होता आणि बघा ही आमची मैना मला वाटच बघत बसली होती बिस्किट. तर मुक्याची जनावरांना काय पाहिजे, थोडंसं प्रेम नाही का. तर बिस्किटची वाट बघत थांबते मी. बाहेर गेले ना तिला समजतं की आता आपल्याला मस्त अशी भेटणार आहे बिस्किट. तर चला जाऊन द्या. तर मग बिस्किट वगैरे दिलं, घरी आले, पोहे भिजत घातले असे मस्त खमंग असे बघा कसे छान छान पोहे बनवून खाल्ले मस्त असे बघा. कांदा पोहे एकच नंबर असा नाश्ता. बापरे, मला पोहे खूप जास्त म्हणजे खूपच जास्त आवडतात. आणि पोह्यासोबत फ्रूटमध्ये होतं खरबूज. तर आता गरमी चालू झाली तर अशी थंड फळं खायची. आणि इकडं मी आणि माझं बघा स्कूलला जायची तयारी. आज हाफ डे होता तर टिफिन नाही होता, मग त्याच्यासाठी मस्त आम्ही डायरेक्ट पोहे प्लेट भरून खातो, आम्हाला थोडेसे नाही जमत. आणि शाळेत जायचा किती कंटाळा आहे बघा, किती आळशीपणा आहे. तर कसं हसते बघा. तर कॅमेरा पकडला आणि बघा कशी नाटक करते, खूप आगाव आहे. मग तिला असं आवरून दिलं, शाळेत गेले आणि मग लगेच दुपारच्या जेवणाची तयारी केली चालू. तर मस्त आज झुणका भाकर आणि मेथीची भाजी बनवणार होते नाही का, असं छान छान. तर चला, अहो येते जेवायला दुपारचं, मग त्यांच्यासाठी मस्त अशी निवडली भाजी. पटापटा बघा भाजी निवडून घेतली आणि निवडायला तर एवढा जीव जातो आणि दिसायला कढईमध्ये एवढीशी दिसती, कढई भरून वाटती आणि खायला द्यायला गेलं की पुरत नाही, असं आहे काय तर म्हणतात ना तसं. तर एवढी छान अशी शेंगदाणे टाकून मेथी आणि म्हटलं चला आता एक भाकरी पण झाल्या, ते एक साईडला लगेच असं मिरच्या वगैरे वाटून घेतल्या, भाजून घेतल्या आणि त्यात थोडासा लसण, थोडेसे हे टाकायचं काय म्हणतात शेंगदाणे बेदाणे. तर चला, आमच्या गावाला बेदाणे म्हणतात बरं का कोण कोण असे. मग मेथीमध्ये टाकायला त्यातले थोडेसे काढून घेतले आणि लगेच असं खमंग परतून घेतलं आणि लगेच असं ग्लासमध्ये कुटून घ्यायचं. गावाला असं बनवतात ना, एवढी टेस्टी लागते काय सांगू. तर मिक्सरमध्ये मी कधी चटणी बनवत नाही, असंच बनवते. ते वाटायचं आहे ना खलबत्ता, घ्यायचं काय मुहूर्तच नाही लागत. मग मस्त असं बघा आपला ठेचा भाकरी असं पोरीला टिफिन मध्ये मोठ्या भेंडी भाकरी बनवली. 4-5 वेळेस माझं स्वयंपाक